स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम. वेलकम. वेलकम यू ऑल. सो कृपया व्हिडिओ ऑन करा. तुमचे सुंदर मुखमंडल जर दिसले नाही तर मग मलाही शिकवायची एनर्जी कमी पडणार ना. आणि आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट इज रेकी. रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आणि रेकीचं बेनिफिट या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके, चला. सो आज सुरू करूया. रेकी काय आहे आणि कशा पद्धतीने ही रेकी आपल्या जीवनाला अधिक आनंदी करू शकते. कशा पद्धतीने आपण या रेकीच्या माध्यमातून आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, आणि ऐश्वर्याच्या ऊर्जांशी आपण जोडू शकतो. ओके. तर ही दिव्य रेखी शक्ती काय आहे? तर सगळ्यात पहिले सेशन सुरू करण्याच्या आधी भारतामध्ये ज्या रेकीबद्दल गैरसमज आहेत, भारतामध्ये ज्या रेकीबद्दल गैरसमज आहे, आपण ते पहिले गैरसमज दूर करून घेऊ. पेपरमध्ये किंवा न्यूज चॅनलवर आपण एक ऐकत असतो किंवा न्यूज बघत असतो, तेव्हा रेकी करून अमुक एक घटना केली गेली. किती लोकांनी ऐकलेला आहे? रेकी करून बॉम्बस्फोट केला गेला किंवा रेकी करून काहीतरी केल्या गेलं, अशा कुणी कुणी ऐकलेलं आहे? बरोबर आहे. तर सगळ्यात पहिले हीच एक रेकी बद्दलचा गैरसमज आहे जो समाजामध्ये आहे. त्या रेकी या शब्दाशी आपला 0% पण संबंध नाहीये. ठीक आहे. आपण जी रेकी शिकतो आहे ती जपानी चिकित्सा पद्धती आहे. कोणती रेकी शिकतोय आपण? आपण जी रेकी शिकतो आहे ती जपानी चिकित्सा पद्धती आहे. आणि जी रेकी ती आहे जी तुम्ही न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनलवर ऐकली आहे ती आहे फ्रेंच शब्द. आता आपण जी रेकी शिकतोय ती ब्रह्मांडीय वैश्विक एनर्जी आहे. आणि ती रेकी म्हणजे समजा मला एखादी फॅक्टरी टाकायची आहे, तर ती फॅक्टरी टाकत असताना मला एक जागेची निवड करणं, त्या जागेवर मला मजूर वर्ग भेटेल का, त्या जागेवर मला कच्चा माल मुबलक मिळेल का, त्या जागेवर प्रॉपर ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहे का, हे सगळं पाहणी करणं म्हणजे फ्रेंच रेकी. आणि जसं चांगल्या कामासाठी ही रेकी आहे, त्याच पद्धतीने एखाद्याचं अपहरण करायचं आहे, एखाद्या बँकेवर दरोडा टाकायचा आहे किंवा बॉम्बस्फोट घडवायचा आहे, तरी सुद्धा ती या जागा किती लोक केव्हा असतात किंवा तो व्यक्ती घराच्या बाहेर केव्हा निघतो केव्हा जातो, हे सगळं परीक्षण करणं म्हणजे रेकी. आपला त्या रेकीशी संबंध नाही आहे. मग आपण जी रेकी शिकणार आहे ती कोणती आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आता जी आपण रेकी शिकणार आहे ती मी तुम्हाला समजावून सांगते. ठीक आहे. आणि मी सांगण्यापेक्षा आपल्याला काही नाही समजलं तर आपण पुढे जातो, गुगल बाबावर जातो. तर मी पण गुगल बाबाला विचारते की रेकी काय आहे. जर आपण विचारलं रेकी, या रेकीची स्पेलिंग आहे REIKI. रेकी इन हॉस्पिटल, हे जर आपण विचारलं आणि याच्या इमेजेस आपण गुगलवरनं घेतल्या, हे तुम्ही पण करून बघू शकता. तर बघा, ज्या ऊर्जेला आपण अंधश्रद्धा म्हणू, भारतामध्ये रेकीला अंधश्रद्धा, काही लोक बुवाबाजी अशा पद्धतीने बघतात, तर ती रेकी हॉस्पिटलमध्ये वापरल्या गेली असती का? आज जगामध्ये कितीतरी देशांमध्ये ऑथराइज हिलरची नियुक्ती झालेली आहे. आणि 12 ते 15 लाखाचा पॅकेज हॉस्पिटलमध्ये एका रेकी हिलरला दिला जातो. मग ही रेकी अंधश्रद्धा असेल का? एक टाइप इन चॅट बॉक्स, येस ऑर नो. कळला पहिला मुद्दा. आपण जी रेकी शिकतो आहे ती एक शास्त्रशुद्ध हिलिंग पद्धती आहे, ज्याच्यातनं लोकांच्या जीवनातले शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या सोडवल्या जातात. बघा, प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये ही रेकी ऊर्जा वापरली जाते. विदेशांमध्ये पेशंटच्या लवकर रिकव्हरीसाठी रेकीचं हिलिंग देश विदेशांमध्ये दिल्या जातं. आणि जी गोष्ट बिफोर ऑपरेशन आणि आफ्टर ऑपरेशन पेशंटला हील करण्यासाठी वापरल्या जाते किंवा एखाद्या आजारातनं लवकर बरं करण्यासाठी वापरल्या जाते, ती गोष्ट अंधश्रद्धा असू शकेल का? क्लिअर. म्हणजे आता जर तुम्ही कोणाला सांगितलं की आम्ही रेकी शिकतो आणि त्यांनी म्हटलं की रेकी एक अंधश्रद्धा आहे, तर तुमच्याकडे उत्तर आहे ना त्यांना द्यायला? काय करायचं?
थांबा, जर एखाद्याने रेकीबद्दल निगेटिव्ह बोललं, जरा रुको जरा सबर करो ऐसा बोलना उनको, आणि गुगल बाबाला काढायचं आणि रेकी इन हॉस्पिटल टाईप करायचं आणि त्यांना दाखवायचं. त्यांना म्हणा विनाकारण गैरसमज नको. ठीक आहे. आत्ताच्या घडीला जर तुम्हाला भारतामध्ये कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठात योग अँड नॅचरोपॅथीमध्ये रेकी हा विषय शिकवला जातो. सनराइज युनिव्हर्सिटी राजस्थान इथे MSc इन रेकीचा कोर्स अवेलेबल आहे. विदेशांमध्ये अनेक युनिव्हर्सिटीमध्ये मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी म्हणजे मुलांमध्ये आजकाल जे मोबाईल आणि याच्यात जे दुष्परिणाम होऊन राहिले आहेत, डिप्रेशन एन्झायटीच्या केसेस वाढलेल्या आहेत, तर त्यांचं मानसिक स्वास्थ्य उत्तम करण्यासाठी गेस्ट लेक्चर बोलवून रेकीचे व्याख्यानं दिले जातात. ठीक आहे. तर जी ऊर्जा आपण आज रेकी म्हणून शिकणार आहे, आजपासून शिकायला सुरुवात करणार आहे, सगळ्यात पहिले ती रेकी म्हणजे कुठलीही अंधश्रद्धा नाही. ती एक सायंटिफिक एनर्जी आहे. ती एक ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा आहे, जिचा वापर हॉस्पिटलमध्ये केला जातो एक हिलिंग थेरपी म्हणून. तर मग ती अंधश्रद्धा राहू शकेल का? नाही. आयडिया क्लिअर झाली? ही आयडिया क्लिअर झाली असेल तर मग मी रेकी शिकवायला सुरुवात करते. करायची सुरुवात. क्लिअर झालं? किसी को अभी कन्फ्युजन नाही रहा? रेकीसाठी उत्तर देऊ शकाल? इथे आता सध्या 263 लोक उपस्थित आहे. 263 लोक रेकी अंधश्रद्धा नाही आहे, रेकी काळा जादू नाही आहे, रेकी कुठलं सम्मोहन नाही आहे, हे एवढं क्लिअर झालं. रेकी एक हिलिंग थेरपी आहे, जिच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांवर समाधान दिलं जातं. क्लिअर? ग्रेट. So let's start today's session. Okay. जान्हवी स्टॅम्प काढून घेशील? आणले होते ना वापस. या मॅडम. या ना, क्लास चालू आहे. आधीला चालेल का? चला ओके. चला. तर रेकी ही एक जपानी पद्धती आहे, जी सर्वव्यापी जीवनशक्ती. सर्वव्यापी, रेचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवनशक्ती. ठीक आहे. रेचा अर्थ सर्वव्यापी, कीचा अर्थ जीवनशक्ती, जी तुमच्या आणि माझ्यामध्ये या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवामध्ये प्राण ऊर्जा म्हणून ती ऍक्टिव्हेट आहे. ही एक नैसर्गिक पद्धती आहे आणि याच्याद्वारे शारीरिक फायदा कुठे कुठे होतो? शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्याच लेवलच्या समस्यांवर आपण याच्यातनं सफलतापूर्वक उपचार मिळवू शकतो. सर्व धर्मपंथीयांनी, तत्वचिंतकांनी या रेकीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. चीनी याला ची म्हणतात. चीनी लोक काय म्हणतात? याला ची म्हणतात. ची म्हणजे ऊर्जा, एनर्जी. रशियन रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात. इंग्रज याला लाईट म्हणतात. होली स्पिरिट म्हणतात. आणि हिंदू याला प्राण ऊर्जा म्हणतात. ईश्वर कहिये, अल्लाह कहिये, गॉड कहिये, प्रत्येकात अस्तित्व जसं एक आहे, त्याच पद्धतीने ईश्वराच्या या अस्तित्वाचं जाणीव आपल्याला संपूर्ण सकारात्मकते आणि पॉझिटिव्हिटीने करता येतं.
हिंदू धर्मातल्या अथर्व वेदामध्ये देखील या ऊर्जांचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. हजारो वर्षांची ही एक पुरातन पद्धती आहे. आता लक्षात घ्या, या रेकीचं अस्तित्व कसं आलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आर्य लोक भारतात आले तर सगळ्यात पहिले कुठे आले होते? हिमालयामध्ये आले. जो इतिहास आपण बघतो आर्यांचा, तर ते हिमालयात आले. हिमालयाचा प्रदेश कसा होता? पूर्ण बर्फाच्छादित असा प्रदेश होता. आणि तो बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे तिथे काही अन्नधान्य किंवा वनस्पती नव्हत्या. तर तिथे लोक तपश्चर्या करून आपल्या साधनांना ऍक्टिव्ह करून त्यांनी ती सिद्धी प्राप्त करून या ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठी. पण हळूहळू त्या लोकांचं भ्रमण खालच्या दिशेने होत आलं आणि तिथे शेती अस्तित्वात होती. शेतीची निर्मिती म्हणजे वनस्पतीच्या याच्यात आलं. आणि अशा याच्यात आयुर्वेद जागृत झाला, कारण प्रत्येकच व्यक्ती घोर तपश्चर्या आणि साधना करून स्वतःच्या एनर्जीला ऍक्टिव्हेट करू शकत नव्हता. ठीक आहे, स्वतःच्या एनर्जीला ऍक्टिव्हेट करू शकत नव्हता. म्हणून हे पॉसिबिलिटी तिथे आयुर्वेदाकडे आली आणि लोकांनी वनस्पतीच्या अध्ययनावर खूप जास्ती फोकस करायला सुरुवात केली. आणि हळूहळू आपल्याला माहिती आहे की भगवान बुद्धांनी देखील या पद्धतीचा म्हणजे भगवान बुद्ध रचित कमलसूत्र हे जे ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये देखील या रेकी ऊर्जाचा उल्लेख आहे. आता मला सांगा, तिथे रेकी शब्द तुम्हाला सापडणार नाही, स्पर्श चिकित्सा हा शब्द सापडू शकतो. कारण रेकी हा शब्द मूलतः जपान मधून आलेला आहे. रेकी जपानमधनं रिडिस्कवर केली डॉक्टर मिकाऊजींनी, म्हणून हा रेकी शब्द आलेला आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल आम्ही अथर्ववेदाचा अभ्यास केला, तिथे तर रेकी शब्द सापडला नाही. किंवा आम्ही भगवान बुद्धांचं कमलसूत्र हे ग्रंथ वाचलं, तिथे आम्हाला रेकी शब्द सापडला नाही. ही रेकी ऊर्जा, रेकी ही जपानी पद्धती आहे. रेकी काय आहे? एक जपानी चिकित्सा पद्धती आहे. म्हणून ती जपानमध्ये डॉक्टर मिकोसीनी रिडिस्कवर केली आणि रिडिस्कवर केली म्हणून संपूर्ण जगामध्ये रेकी वेगवेगळ्या नावांनी शिकवली जाते. आज तर भारतामध्येच बघा, हनुमान रेकी, गायत्री रेकी, नारायण रेकी, मनी रेकी, करुणा रेकी अशा वेगवेगळ्या नावांनी ही रेकी ऊर्जा शिकवली जाते. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण कोणती रेकी शिकून राहिलो? तर आपण ट्रेडिशनल रेकी जी डॉक्टर मिकाऊसींनी रिडिस्कवर केली, ती त्याच रेकीचा अभ्यास आपण इथे करत आहे. ठीक आहे, आता रेकी म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये अगदी जन्मापासून अस्तित्वात आहे. याचं उदाहरण तुम्हाला सांगते की बाळ कितीही रडत असलं आणि आईनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं, तर ते रडणारं बाळ शांत होतं. म्हणजे आईच्या हातांमधनं ती स्पर्शाची दिव्य ऊर्जा आहे. काहीतरी आपण कितीही तणावात असू द्या, कोणीतरी मायेनी आपल्या डोक्यावरनं हात फिरवला आणि आपली विचारपूस केली, आपलं माइंड हील होतं. आपलं डोकं दुखत असल्याने आपण डोक्याला असं प्रेस करतो किंवा डोकं कोणी चेपून दिलं बरं वाटतं. काय आहे या हातामध्ये? या हातांमध्ये तीच स्पर्शाची ऊर्जा आहे, जी स्वतःचं आणि इतरांचं दुःख हील करू शकते. म्हणजे विचार करा, त्या क्रिएटरनी आपल्या हातांमध्ये एवढी सुंदर ऊर्जा देऊन दिलेली आहे की आपण याच हातांच्या उपयोगाने आपलं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या दुःखांचं कायमस्वरूपी क्षमन करू शकतो. पण आपलं जे लॉजिकल माइंड आहे ना, ऐसा भी होता है की असं म्हणतं. प्रश्न आज जर मी तुम्हाला म्हंटल की जगाच्या पाठीवर तुम्ही कुणालाही हील करू शकता, कुणाचेही शारीरिक मानसिक दुखणे दूर करू शकता, काय वाटेल? शक्य आहे की अशक्य असं वाटेल? असं कधी होतं का? पण लिटरली आजच आम्ही डिस्टन्स हिलिंगचं प्रॅक्टिकल घेतलं मगाच्या 3 ते 4च्या बॅच मध्ये. डिस्टन्सनी आपण जगाच्या पाठीवर कुणालाही हील करू शकतो. तर अगदी ही प्राचीन ऊर्जा आहे, ज्यातनं आपण सकारात्मक इंटेन्शन मधनं कुणाच्याही समस्यांवर समाधान मिळवू शकतो किंवा कुणाच्याही समस्यांना आपण उत्तम मार्गदर्शन देऊ शकतो. आता या रेकीचे 5 तत्व आहे, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. जर तुम्ही रेकीचे साधक बनताय, तर आपल्याला रेकीचे 5 तत्व आपल्या जीवनाचा भाग बनवणं अत्यंत आवश्यक आहे. कुठले ते 5 तत्व, 5 प्रिन्सिपल्स? तर पहिलं तत्व जे आहे, सगळ्यात पहिल्या आपल्या जीवनाला आज मध्ये बघायचं. आता कालचा दिवस आपण आज जगू शकतो का?
ज्योत्स्ना मॅडम अनम्यूट करा. जे जीवन तुम्ही काल जगले, काल जे काही घडलं ते आज जगू शकता का? अनम्यूट करा, माईक ऑन नाही झाला तुमचा. नाही मॅम. नाही जगू शकत, ठीक आहे. आज तुम्ही मस्त उद्याचा विचार करत बसले, उद्या हे करणार, उद्या ते करणार, उद्या अजून काहीतरी करणार, याचं मस्त प्लॅनिंग आज करत बसले. भविष्य बदलणार आहे का आज केलेल्या प्लॅनिंगने? नाही. मग भविष्य काल काय घडलं याचा विचार करण्यातही निर्माण होणार नाही या, उद्या काय घडणार याचाही प्लॅनिंग करण्यात होणार नाही या. मग कुठे जीवन कुठे घडत आहे? जीवन जे काही आज. घडत आहे ते वर्तमानातल्या या क्षणांमध्ये घडत आहे. जशी ऍक्शन तुम्ही आज घ्याल त्याच्यावरच तुमची, म्हणजे आज तुम्ही खूप चांगलं काम केलं, आज सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही प्रत्येकाशी खूप चांगलं वागलात, तुमचा दिवस आज खूप चांगला गेला. मग जेव्हा तुम्ही उद्या या दिवसाला आठवणार तर ती आठवण कशी असेल? चांगलं. कारण आजचा दिवस तुमचा चांगला गेला तर उद्या तुम्हाला हा दिवस एकदम चांगल्या पद्धतीने आठवणीत राहील. आणि जेव्हा तुम्ही या दिवसाला उद्यामध्ये बघाल तर आज काम केल्यामुळे आज व्यवस्थित कार्य झालं तर भविष्य पण आजच निर्माण होऊन राहिलं. येस ऑर नो? येस. भविष्याची निर्मिती देखील आजमध्ये. आणि म्हणून रेकीचं तत्व हे सांगतं की आपल्या जीवनाला पास्ट फ्युचर याच्यामध्ये न टाकता केवळ आज केलीये. माझ्याजवळ जीवन जगण्यासाठी फक्त आणि फक्त आजचाच दिवस आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओनली फॉर टुडे. मग रेकीचे जे 5 प्रिन्सिपल्स आहे ते मी उद्या पाळणार, काल पाळले असं नाही. मग कसं म्हणायचं आहे? केवळ आज केलीये, आज पुरतं मी तत्व पाळणार. तर पहिलं तत्व आहे केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा या नहीं करूंगी. केवळ आज के लिए मैं चिंता. काय मॅडम आमच्या जीवनात एवढे दुःख आहे ना, तुम्ही म्हणता चिंता करू नका, असं कोणा कोणाला वाटलं आता? तुम्हाला माहिती आहे का आमच्या जीवनात किती दुःख आहे? असे म्हणणारे इथे 100 लोक असतील की आमच्या जीवनातले दुःख आम्हाला माहिती आहे. पण मला सांगा, जे काही दुःख आहे, आता सुरेखा म्हणूनच्या जीवनातले दुःख आहेत, त्यांनी छान मांडवली. सुरेखा म्हणून अनम्यूट करा बरं, माईक माय. हा, तुमच्या जीवनात खूप दुःख आहे त्याच्यासाठी तुम्ही मान डोलवली, ठीक आहे. हा, बरोबर. मग आता तुम्ही त्या दुःखांसाठी तुमचं जे काही वय आहे एवढ्या वर्षापासून चिंता करून राहिल्या, सुटले का होते दुःख? नाही. मग त्या चिंता केल्याने दुःख सुटले खूप नाही होणार. तर मग चिंता करायची का? नाही. मग आजपासून हृदयावर हात ठेवून सांगायचं स्वतःला, माझ्याजवळ फक्त आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसात मी चिंता करणार नाही. म्हणा, माझ्याजवळ फक्त माझ्याकडे आजचा दिवस आहे आणि मी मी म्हणायचं चिंता म्हणा, करणार नाही. आजपासून मी चिंता करणार नाही, कारण चिंता केल्याने कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन आजपर्यंत निघालं नाही. म्हणून चिंतेला काय म्हटलेलं आहे? चिते समान म्हटलेलं आहे, ठीक आहे. चला, रेकीचं दुसरं तत्व, आज केवल आज के दिन में क्रोध नहीं करूंगा या नहीं करूंगी. आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या नहीं करूंगी. इथे मी तुम्हाला दोन गोष्टी सांगते, ज्या दोन गोष्टी तुम्हाला कदाचित तुमच्या जीवनाला इथून बदलू शकतील. ज्या दोन गोष्टी मी आता तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, थोडा विचार करा आणि सिरियसली शांतपणे या दोन गोष्टी ऐका. पहिली गोष्ट मी कुठेतरी ऐकलेली आहे, गोष्टीचं नाव आहे रागाची सांडशी. गोष्टीचं नाव काय आहे? रागाची सांडशी. बघा, एखादं लहान मूल जेव्हा शाळेतनं घरी येतं, एक 6 वर्षाचं 7 वर्षाचं मूल, त्याला सगळ्यात पहिले आपल्या आई बघायची असते घरी आल्यावर. तो अक्षरशः शाळेतून आल्यावर इकडे तिकडे धावत जाऊन माझी आई माझ्या डोळ्यांनी केव्हा दिसते हेच त्याच्या डोक्यात असतं. आणि असंच एक मूल एक दिवस शाळेत येतं आणि तो हॉलमध्ये बॅग फेकतो आणि धावत धावत किचन मध्ये, त्याला हॉलमध्ये आई दिसत नाही, मधल्या रूम मध्ये तो किचनकडे धावत येतो. कशाला? आईला शोधायला. आणि त्याला हे माहितीच नसतं की त्या दिवशी आईनी नवीन बोन चायना कपांचा सेट आणलेला असतो, जो 300 400 500 रुपयाला मिळतो. आणि धावता धावता त्या मुलाचा धक्का त्या कपांना लागतो आणि ते कप खाली पडतात आणि फुटतात. आई त्यावेळेस भांडी घासत असते आणि तिच्या हातात सांडशी असते. तिला फक्त कप फुटल्यांचा आवाज येतो आणि ती हातातली सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावते तिचं, आणि
ती सांडशी मुलाच्या डोळ्यात जाऊन बसते आणि त्या मुलाचा एक डोळा कायम स्वरूपी निकामी होतो. खरं सांगा, त्या आईला आपल्या मुलाला अंध करायचं असतं का? पण त्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये तिने त्या 300 ते 500 रुपयाच्या कपांना महत्व दिलेलं असतं, पण तिच्या नजरेतनं तिचा मूल निघून गेलेलं असतं त्यावेळेस. का मुलापेक्षाही त्या कपांवर तिचा फोकस आलेला असतो. आणि मी काल शिकवलं तुम्हाला की जिथे तुमचा फोकस जातो तिथे तुमची एनर्जी जाते. त्या मुलाच्या जीवापेक्षा त्या कपांना महत्व दिल्या गेल्यामुळे ते एक मूल कायम स्वरूपी एका डोळ्यांनी अंध झाले. मग ते कशामुळे झालं? त्या वर्तमानाच्या परिस्थितीमध्ये आईला जो राग आला ना, त्या रागामुळे ही परिस्थिती घडली. म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे, केवळ आज के लिए मुझे क्रोध नाही करना है. दुसरी गोष्ट, आमच्या शहरात मी पेपरला वाचलेली होती, पण ती आमच्या शहरात घडलेली होती एक 4-5 वर्ष आधी. घटना ही आहे की एक सुंदर कुटुंब होतं, पती पत्नी आणि 2 मुलं. आणि त्या घरचा नियम होता की संध्याकाळी सगळे लोक एकत्रितपणे जेवण करायचे. संध्याकाळी एकत्रितपणे ते जेवण करायचे, हा त्या कुटुंबाचा नियम होता. आणि असेच संध्याकाळी तो पती बाहेरून आला, सध्या हातपाय धुतले, जेवायला बसले. आणि त्या दिवशी कदाचित त्या पतीच्या ऑफिसमध्ये काही वाद झाला असेल, कदाचित काही टेन्शन आलं असेल आणि त्या पतीचा मूड आधीच खराब असेल. नेमकी त्या दिवशी पत्नी भाजीत मीठ टाकायला विसरली असेल आणि त्या भाजीवरनं घरात वाद झाला. पती आधीच गरम होता, पत्नीने अजून उत्तर दिले की मी इथे दिवसभर राबराब तुमच्याचसाठी, तुमच्याच फॅमिलीसाठी राबत असते. मग एखाद वेळ झालं, वादाला वाद वाढला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये पतीने ताट भिरकावलं आणि पत्नीचा गळा आवळला. 2 मिनिटामध्ये एक भरलेलं कुटुंब संपुष्टात आलं. पत्नी देवाघरी गेली, मुलं अनाथ झाले. त्या पतीला जेव्हा त्या रागातनं बाहेर पडून भानावर आला, तेव्हापर्यंत सगळं संपलेलं होतं. त्यांनी स्वतःला सरेंडर केलं. मग विचार करा, खरोखर तो व्यक्ती वाईट होता की त्याचा त्या रागावर कंट्रोल नाही ठेवता आला म्हणून ही परिस्थिती झाली? आणि अशा जीवनामध्ये जे आपण आजूबाजूला घटना घडताना बघत असतो, त्या जास्तीत जास्त घटना त्या वर्तमानातल्या क्षणांवर, भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. एखाद्या व्यक्तीकडनं एखाद्या मुलीवर मुलीवर अत्याचार जेव्हा होतो, तोही याच गोष्टीमुळे होतो की त्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये त्याला त्याच्या भावनांवर कंट्रोल ठेवला जात नाही आणि म्हणून त्याच्याकडनं ते कृत्य होत असतं. आणि म्हणून प्रत्येकाने वर्तमानाच्या क्षणांमध्ये स्वतःच्या भावनांवर, क्रोध, लोभ, ईर्ष्या या भावनांवर जर कंट्रोल ठेवला तर आपल्या हातून कुठलंही चुकीची गोष्ट घडू शकत नाही. म्हणून पहिला दुसरा संकल्प आज आपल्याला करायचा आहे, आजपासनं, केवळ आज के लिए, कल नहीं है मेरे पास, गुजरा हुआ कल भी मेरा नहीं है, आने वाला कल भी मेरा नहीं है. माझ्या जो कर्म करायला फक्त आणि फक्त आजचा दिवस आहे आणि म्हणून मी आजच्या दिवसात राग करणार नाही. हे रेकीचं दुसरं तत्व आपण इथे फॉलो करणार आहे. केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. रेकीचं तिसरं तत्व, जी काही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे, प्रत्येक जण इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जबाबदारी आहे की नाही आहे? शुभांगी मॅडम अनम्यूट करा. हा, किती जबाबदारी आहे शुभांगी मॅडम? एक आई म्हणून जबाबदारी असेल, हो आहे. पत्नी म्हणून जबाबदारी आहे, हो. सून म्हणून जबाबदारी आहे. सून म्हणून नाही. ठीक आहे, म्हणजे जे काही आहे तुमच्या सासरचे जे काही नातेवाईक असतील त्यांच्या प्रती पण तुमचे कर्तव्य आहे, माहेरच्या प्रती पण कर्तव्य आहे, ज्या कॉलनीमध्ये राहतात तिथल्याही लोकांप्रती तुमचे कर्तव्य आहे. बरोबर आहे? म्हणजे हो. तुम्ही हाऊसवाईफ जरी असल्या तरी अनेक जबाबदाऱ्या, किंवा वर्किंग असाल तरी तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत. जशा तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत तशाच प्रत्येक व्यक्तीवर जबाबदारी आहे. तुमच्या जोडीदारावर त्या जबाबदाऱ्या असतील. प्रत्येक, आता एक मुलगा आहे, त्याचा अभ्यास करणं ही त्याची जबाबदारी आहे. ठीक आहे? एक वर्किंग, जिथे मी काम करते, जसं आता मी हा क्लास घेत आहे, हा क्लास जरी तुम्हाला निशुल्क देत असला पण ती मी माझी जबाबदारी स्वीकारली आहे, तर ते मनापासून देणं ही माझी जबाबदारी आहे. बरोबर आहे? तर प्रत्येक व्यक्ती जे काम करतोय, प्रत्येक व्यक्तीला काही रोल्स मिळालेले आहे. कुणी डॉक्टर आहे, कुणी इंजिनियर आहे, कुणी एखादी फॅक्टरी चालवतोय, कुणी एखाद्या कंपनीमध्ये काम करतोय, एखादी हाऊसवाईफ आहे, एखादी ट्युशन टीचर आहे. प्रत्येक जण आपापली जबाबदारी निभवत आहे. मग फरक कुठे पडतोय? ती जबाबदारी निभवताना ती व्यक्ती
काय करते माहितीये का? इमानदारीने आपले कामं नाही करत. जर इमानदारीने कामं केले तर जीवनामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आपला एक आई म्हणून आपण मुलांसाठी जर चांगल्या पद्धतीने जबाबदाऱ्या पूर्ण केल्या तर एक चांगला संस्कारक्षम मूल घडेल. एक पत्नी म्हणून, एक पती म्हणून जर आपण आपल्या जोडीदाराला उत्तमरित्या कठीणातल्या कठीण प्रसंगात खंबीरपणे साथ दिली तर संसाराचा गाडा आनंदी होऊन जाईल. जिथे तुम्ही काम करता आहे, ते टीचर असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, ज्या कुठल्या कामाची तुम्ही प्रोफेशन म्हणून जबाबदारी घेतली आहे, तिथे तुम्ही 100% इमानदारीने काम केलं तर त्या कामातनं येणारा रिझल्ट सुधारेल. अडचण माहितीये काय होते? आपण जबाबदारी तर स्वीकारतो पण ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत नाही. आज प्रत्येक व्यक्तीने जर 100% इमानदारीने आपले कामं करायला सुरुवात केली तर या भारत भूमीचं सुवर्ण काळ यायला वेळ लागणार नाही. पण प्रत्येक वेळेस आपल्याला हाच वाटतो हे माझं काम नाही आहे. कामाची टाळाटाळ केली जाते आणि त्या टाळाटाळ केल्यातनं आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येत असतात. तर लक्षात घ्या, ज्या कुठल्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आहे त्या आजच्या दिवस, हमें कल पता नहीं, गुजरा हुआ कल पता नहीं, आने वाला कल पता नहीं, हमें क्या पता है, आजचा दिवस माझ्या हातात आहे. आणि आजच्या दिवसात मला जर एक आई म्हणून मुलांनी हट्ट केला की आई मला आज हे खायचं आहे, तर पूर्ण प्राण ओतून त्याला चांगला पदार्थ खाऊ घाला, तर त्याच्यातनं समाधान निर्माण होईल, त्याला त्या मुलांचं आरोग्य निर्माण होईल. जर कसं आहे ना, आपण काही गोष्टी गृहीत धरून टाकतो आणि नाही ये ऐसा नाही ऐसा ही करणे, काय फरक पडतो? बघा, जीवनातला आनंद, एक तुम्हाला सांगते, जीवन हसत जगायचं असतं, मरण आलं तरी हसत मरायचं असतं, दुःखाच्या सक्त पहाऱ्यातून सुख हळूच चोरायचं असतं. आणि आपल्याला या रेखीतनं सुखाची चोरी करायला शिकायची आहे. आणि ती सुखाची चोरी जर करता आली ना तर बघा, आजूबाजूचे लोकही तेच राहतील, जीवनही तेच राहील, पण आपण बदलल्यामुळे आपला औरा बदलेल. औरामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की कसं एकमेकांचा औरा एकमेकांमध्ये मिक्स होतो आणि त्याच्या स्वभावाचा, ऊर्जांचा फरक पडतो. आणि म्हणून आजपासून माझे जे कर्तव्य आहे, जे माझ्या फॅमिलीमुळे माझ्यावर जे आले ते संपूर्ण कर्तव्य अगदी आनंदाने पूर्ण करणं, ते माझं कर्तव्य आहे. तर आजच्या दिवस मी माझे सगळे कामं संपूर्ण इमानदारीने पूर्ण करणार. आपले माता पिता, अध्यापक, घरातले मोठे यांचा सन्मान करणार. लक्षात घ्या, आज जग खूप धावपळीचं झालेलं आहे, खूप जास्ती धकाधकीचं, खूप जास्ती दगदगीचं जीवन झालेलं आहे. आणि घरात किती लोक घरी पोचल्यावर त्या गृहिणीला म्हणतात, कागद थकलीस का? दोघही नोकरी करून आल्यावर चहा तिनेच करायचा असा नियम काहीच आवश्यक नाहीये. कधीतरी माझ्या बंधूंनी पण चहाचा कप समोरच्या व्यक्तीच्या हातात दिला. काही गोष्टी सुख विकत घ्यायला पैसे नाही लागत हो. अगदी थोड्या थोड्या छोट्या छोट्या आनंदातनं सुख विकत घेतल्या जातं. पण आपण काय करतो? अपेक्षा खूप करतो. लिटरली सांगते, माझ्या जेव्हा लग्न झालं ना तर आमच्याकडे बर्थडे बिड्डे सेलिब्रेशनला पैसे नव्हते. अजूनही माझ्या लग्नानंतरचा साजरा केलेला हसबंडनी वाढदिवस लक्षात आहे. एक छोटी फ्रुटीची बॉटल आणली होती, त्याच्यानंतर एक छानसं ग्रीटिंग आणि एक सुंदर कविता आणि एक पत्र आणि 2 पेढे की काहीतरी होते, बस एवढ्या याच्यात. गिफ्ट घ्यायला पैसे नव्हते, पण तो जो वेळ आम्ही त्यावेळेस सोबत घालवला ते अविस्मरणीय आयुष्यात कायमस्वरूपी लक्षात राहणार होता. याचाच अर्थ काय? आपण काय करतो की मोठं गिफ्ट नाही मिळालं आपण नाराज होतो. अक्षरशः आम्ही 50 रुपयात हॉटेलमध्ये जेवण केलं हा सुद्धा काळ आमच्या लक्षात आहे. का बरं? कसंही जगलात तरी जीवन काय होतं, एक दिवस संपणार आहे. कुणाच्या तरी हातात आहे का ते? उद्या माहिती आहे का तुम्हाला? उद्याची सकाळ आपण पाहणार आहे एवढी तरी गॅरंटी आहे का? कारण दररोज 10 लाख प्लस लोक या पृथ्वीवर टाटा बाय बाय करतात, गुगल सर्च करू शकता. पण जर आपण रोज सकाळी उठत आहे, आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य उठतोय, तर तो काय कटकट आणि चिडचिड करण्यासाठी, की त्या दिवसाला विथ स्माइल एकमेकांच्या चांगला संवाद करण्यासाठी? तर आजपासून आपल्या घरातले जेही ज्येष्ठ आहेत, आपले माता पिता आहेत, त्यांचा आपल्याला रिस्पेक्ट करायला शिकायचं आहे. वी हॅव टू जस्ट रिस्पेक्ट टू देम. मी त्या दिवशी म्हटलं, जर आपले आई वडील आपल्या जवळ नसतील राहत,
एका फोनची ते वाट बघत असतात. एक नुकतीच काल परवा मी एक रील बघितली. पती पत्नी बसलेले असतात आणि त्या मुलाचे वडील त्यांच्या रूम मध्ये 10 वेळा चक्रा मारतात. मुलगा विचारतो, पापा आपको कुछ चाहिए क्या? तर नाही बेटा, तूने वो नल फिट कर लिया क्या, वो काम कर लिया का, असे वेगवेगळे बहाणे तो मुलगा बनवतो, वडील बनवतात. मग ते जो रूम मध्ये बाहेर बघतात पडतात. तर तो म्हणते, पापा को क्या हो गया है, आजकल मुझे बहुत फोन करते, ऑफिस में भी फोन करते, बेटा तूने खाना खाया क्या, तू कैसा है. तर तेव्हा त्यांची पत्नी खूप समजदार असते त्या मुलाची. ती म्हणते, उनको आपसे बात करने की इच्छा हो रही है. म्हणजे त्यांना म्हातारपणी तुमचा पैसा नकोय हो, तुमचा 2 शब्दांचा वेळ हवा आहे, की तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन 2 शब्द बोला, त्यांची खुशाली विचारा, तुमच्या डिसिजन मध्ये काहीतरी त्यांना सामावून घ्या. छोट्या छोट्या कामांमध्ये त्यांना विचारा. अरे तुम्ही मानू किंवा नका मानू त्यांचा निर्णय, पण आपण असं करणार आहे हे त्यांना सांगा. फिरायला आम्ही जाणार आहे, त्यांना प्रत्येक वेळेस व्यत्यय नसतो. त्यांना फक्त तुमचा जवळ नसतील ना, एक फोन अवश्य करा. कारण लक्षात घ्या, घरी जर वृद्धांचं, मोठ्या लोकांचं छत्र नसलं ना, तर किती बिकट परिस्थिती ते. मागे आम्ही एक केस हँडल केली. लिटरली एक 14 वर्षाची मुलगी जेव्हा प्रेग्नंट होती, तेव्हा आई वडिलांना शॉक बसला की हे कसं घडलं. कारण केअरटेकर बंद केलेली होती त्या मुलीची. काउन्सिलिंगसाठी केस आलेली होती आमच्याकडे. केअरटेकर बंद केलेली होती. मुलगी आता मोठी झाली, 8व्या वर्गात आहे, स्वतःच स्वतः करू शकते म्हणून. आणि त्याच्यामुळे त्यांच्याच फ्लॅटमधल्या एका मुलाचं घरी एजा होतं. विचार करा, त्या मुलीला नंतर खूप आईवडिलांनी मारलं, पण तो उपाय होता का? त्या घरामध्ये जर आजी आजोबा असते, जे खेड्यावर राहत असते, तर ही परिस्थिती उत्पन्न झाली असती का? आज कुठल्या सुखाच्या मागे आपण धावतोय आणि त्या धावून काय मिळवत आहे? अरे दोघं दोघं राहून डिवोर्सच्या केसेस भयानक वाढलेल्या आहेत. आता वाढल्या की नाही वाढल्या? आधी जेवढे डिवोर्स होत नव्हते संयुक्त कुटुंबामध्ये राहून, आता दोघं दोघं राहून जास्ती भांडणं होतात की नाही होत? एकमेकांची पटत नाही. का बरं? अति जास्ती मोकळीक मिळाली म्हणून ते दोघंही एकमेकांचं ऐकत नाही. इट इज द रियालिटी. कारण काउन्सिलिंग मध्ये आमच्याकडे नेहमीच अशा केसेस येत असतात. 30-30, 32-32 वर्ष एकत्र राहू नये म्हणतात की आम्हाला. जवळ राहून तुम्हाला सांगते, आता मागे आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, तर आमच्या बाजूला, म्हणजे मी, माझे हसबंड, 2 मुलं, आम्ही 4 जण गेलो. आणि आमच्याच बाजूच्या टेबलवर एक फॅमिली आली. ती फॅमिली आली, माझं ऑब्झर्वेशन, ते आले, त्यांनी मेनू कार्डवर ऑर्डर दिला आणि आपल्या खिशातले 4 पिल्लं चौघांनी बाहेर काढले. त्या मोबाईलवर काय बघायचं, काय करायचं ते त्यांचं काम झालं. तेवढ्या याच्यात त्यांची ऑर्डर आली, तर एकेकाचे ते मोबाईल हातात घेता घेता त्यांनी जे काही मागवलं ते खाल्लं पिल्लं आणि परत उठून बिल देऊन चालले गेले. संडेचा दिवस होता, फॅमिली सोबत क्वालिटी टाइम घालवायला आले होते. हा क्वालिटी टाइम होता जिथे संवादच नाही तर मग काय निर्माण होणार आहे? म्हणून नात्यांमध्ये एक उत्तम संवाद असणं नेहमी गरजेचं आहे. कसं आहे ना, कसंही जगलात ना तर वेळ संपून जाणार आहे. तुम्ही वेळेला नाही परत आणू शकत. आणि म्हणून जी सकारात्मक आनंदाची वेळ आपल्याकडे आहे, त्या वेळेला सकारात्मकतेने परिपूर्ण करा. कारण कसंही जगलात तर हे जीवन संपणार आहे. त्याला तुम्ही कालचा दिवस आज जगू शकत नाही, आजचा दिवस उद्या जगू शकत नाही. जेही जगायचं आहे तर ओनली फॉर टुडे. फक्त आणि फक्त आजचा दिवसच माझ्या हातात जगण्यासाठी आहे. नो कल मेरा था, ना आने वाला कल मेरा है. आणि म्हणून जीवन हसत जगावं, मरण हसत मरावं. जायचं तर सर्वांनाच आहे, पण अभिमानाचा विषय बनून जावं. जीवनामध्ये आपल्या अस्तित्वाने आणि आपल्या असण्याने एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला पाहिजे. नाहीतर आली कटकट करायला, आला कटकट करायला, अशी भावना आपल्याबद्दल निर्माण होऊ देऊ नका. का बरं? कारण तसंही जगला तरी जीवन संपणार आहे. त्याच्यामुळे एखाद्याचा आधार बना, तिरस्कार बनू नका. एखाद्याच्या जीवनात काटे बनू नका. काल जे सांगितलं ना, गुलाबाचं फूल बनायचं आहे की काटं बनायचं आहे, आपल्याच हातात आहे.
तर त्याच्यामुळे आपल्या घरातल्या ज्येष्ठांचा सन्मान करणं हा रेकीचा चौथा नियम. आणि सगळ्यात चेतन अवचेतन वस्तूंच्या प्रती थँकफुल राहा. चप्पल घालतात का? कोण कोण इथे चप्पल बूट सँडल घालतं? इथे बसलेल्या 320 लोकांपैकी चप्पल बूट सँडल घालणारे किती लोक आहे? चला, ह्या मॅडमनी हँड रेस केलेला आहे. ईशा मॅडम अनम्यूट करा. घालता ना चप्पल? हो. किती वेळा थँक्यू म्हटलं होतं चप्पल बुटांना? कधीच नाही मॅडम. कधीच नाही म्हटलं. हो. आता बघा, तुमचं जे काही वय आहे, एवढ्या वयामध्ये किती चप्पल बूट सँडल स्लीपर तुटले. ते तुमच्यासाठी झिजले, तुमच्यासाठी तुटले आणि तुमच्यासाठी संपले. येस और नो? येस. थंडी त्या चपलांनी सोचली, उन्हाचे चटके त्यांनी सोचले, पावसाचा चिखलही त्यांनी सहन केला. कधी चुकून काटा रुतला तर तो त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असेल तरच तो तुमच्या पायापर्यंत पोचला, अन्यथा त्या चपलांनी बुटांनी काटाही तुम्हाला रुतू दिला नाही. हो मॅडम. मनुष्य फक्त वस्तूंचा उपभोग मात्र करतो, पण साधं त्या गोष्टीसाठी थँक्यू ही भावना पण निर्माण होत नाही. आणि आज तुम्ही रेकीच्या साधनेमध्ये आहात म्हणून ज्या ज्या वस्तूंचा उपभोग घेतो आपण, त्या प्रत्येक सजीव वस्तू निर्जीव वस्तूला आपल्याला आजपासून काय करायचं आहे? थँक्यूची भावना, थँक्यूची भावना म्हणायची आहे. कारण ती आपल्यासाठी आहे, आपल्यासाठी झिजली. आणि लक्षात घ्या, आज एक वाक्य, तुम्ही जे जीवन जगताय, इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्ती जे जीवन जगताय ना, कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. स्वप्नातलं जीवन म्हणजे कसं की बघा, एखाद्या व्यक्तीजवळ सायकल आहे, त्याला वाटतं की माझ्याजवळ एक टू व्हीलर असावी. म्हणजेच तो टू व्हीलरवाला त्या सायकलवाल्याच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे. एखाद्याच्यावर फोर व्हीलर आहे तर टू व्हीलरवाला फोर व्हीलरचं स्वप्न बघतो, म्हणजे तो फोर व्हीलरवाला देखील त्या टू व्हीलरच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे. एखादा व्यक्ती रोज बसचे धक्के खातो, त्याला वाटतं की माझ्याजवळ सुद्धा स्वतःचं साधन असावं. पण एखादा व्यक्ती पायाचे काटे करून कितीतरी किलोमीटर पायी चालतो. याचाच अर्थ काय? प्रत्येक व्यक्ती कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगते. आज आपल्याला घालायला अंगभर कपडे आहे, नुकतीच थंडी संपली, दुलया रजाया आहेत, पण या भयावह थंडीमध्ये रात्री कुडकुडत एकही पांघरूण नसलेला व्यक्ती सुद्धा या जगामध्ये अस्तित्वात आहे. म्हणजे त्याला एक छोट पांघरूण आपल्या अंगावर असावं, एक छोटस छप्पर आपल्या डोक्यावर असावं, अशा स्वप्न पाहणाऱ्या लोकांचं स्वप्नातलं जीवन आपण सुद्धा जगतोय. म्हणजे प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. मग विचार करा, आपण त्या व्यक्तीपेक्षा भाग्यवान नाहीये का? पण आपण काय बघतो वर, अरे त्यांनी विमान प्रवास केला, त्यांनी गाडी घेतली, त्यांनी बंगला घेतला. पण जे आपल्याकडे आहे, आणि बाकीचं वैभव जरी सोडलं हो, तरी आपले हात आज काम करतात आहे, आपलं डोकं शाबूत आहे. म्हणतात ना, सर सलामत तो पगडी हजार. त्या आपल्या बुद्धिमत्ता चालू आहे, आपल्या शरीराचा प्रत्येक ऑर्गन काम करतो आहे. त्याच्यासाठी थँक्यू. एक छोटस प्रॅक्टिकल मी आता इथे करून घेते, त्या प्रॅक्टिकल मध्ये सहभागी व्हा. डोळे हलके बंद करा, पाठीचा कणा ताठ, आणि त्या ईश्वराला थँक्यू म्हणा की ज्यांनी आपल्याला या पृथ्वीवरचा एक सदृढ असा घटक बनवलेला आहे. त्यासाठी मी या ईश्वराचा आभारी आहे. त्या क्रिएटरनी एक सुंदर शरीर आपल्याला दिलेलं आहे. त्या शरीरासाठी या क्रिएटरचा आभार. आपल्या दोन्ही डोळ्यांना स्पर्श करा. आपल्या या डोळ्यांनी आपण हे सुंदर सृष्टी बघू शकतो आहे, त्यासाठी या डोळ्यांचा आभार. आपल्या कानांना स्पर्श करा. या सुंदर सृष्टीवरचे विविध सुमधुर आवाज या कानांनी आपण ऐकू शकतो, त्या कानांचा आभार. आपल्या ओठांना स्पर्श करा की या ओठांनी आपण चांगले शब्द उच्चारू शकतो, त्या ओठांचा आभार.
आपल्या हातांना स्पर्श करा. या हाताने आपण सगळे काम करू शकतो. या हातांचा आभार. हृदयावर हात ठेवा. आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आपलं हृदय एका क्षणाचाही विलंब न करता प्रत्येक क्षण तो काम करतोय. शरीरातला प्रत्येक इंटरनल ऑर्गन फक्त आणि फक्त आपल्याला जगवण्यासाठी काम करतोय, विदाउट एनी ब्रेक. आपल्याला सुट्टी लागते, पण आपल्याला जगवण्यासाठी आपल्या शरीरातला प्रत्येक प्रत्येक ऑर्गन काम करत आहे. आपण गरजेपेक्षा जास्ती वजन वाढवलं तरी आपले पाय त्या वजनांना पेलत आहे, म्हणून त्या दोन्ही पायांचा आभार. आपल्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक शरीराचा भाग, शरीराची स्किन, शरीराचा प्रत्येक ऑर्गन, या प्रत्येक ऑर्गनचा आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. कारण आजपर्यंत आपण या शरीराचा फक्त उपयोग मात्र घेतला, पण या देहाला आपण कधीच थँक्यू म्हटलं नाही. लक्षात घ्या, या देहाचं आणि आपलं नातं जोडणारी ही फक्त प्राण ऊर्जा आहे. ज्या क्षणी या देहातनं प्राण नावाची ऊर्जा वाहून जाईल ना, त्या क्षणी ही बॉडी डेड बॉडी बनून जाणार आहे. आणि म्हणून जोपर्यंत हे सुंदर शरीर आपल्या जवळ आहे, जस्ट से थँक्यू. या शरीराला प्रेम करा. या शरीराची हेटाळणी करू नका. आपण दिवसभर घराचे काम, बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो, पण स्वतःला महत्व मात्र देत नाही. सगळ्यात शेवटी स्वतःला बघतो आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये विविध आजार एंट्री करतात, कारण त्याची काळजी आपण घेत नाही. आज नवा संकल्प करूया. माझ्यासाठी फक्त पहिले मी, माझा श्वास, माझा देह. आणि कारण हा देह आरोग्य संपन्न असेल, आनंदी असेल, तर आपण संपूर्ण कुटुंबाची काळजी घेऊ शकू. जिथेही तुम्ही काम करता, ज्याही जबाबदाऱ्या तुमच्यावर आहे, त्या उत्तमरित्या तुम्ही पूर्ण करू शकाल. म्हणून दोन्ही हात हृदयावर ठेवून थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणा. कारण ह्या हृदयाची धडकन जोपर्यंत सुरू आहे ना, तोपर्यंतच आपण या देहाचा भाग आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले स्वतःचा आभार, स्वतःचा आभार, स्वतःचा आभार. जस्ट से थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि स्लोली ओपन युअर आईज. हळूवार डोळे उघडायचे आहेत. कसं वाटतंय स्वतःला थँक्यू म्हटल्यावर? कारण करोडोंच्या किमतीचं हे शरीर आहे हो. 5 करोड मध्ये कोणी 2 डोळे मागितले तरी आपण देणार नाही. एक हात आणि एक पाय मागितला तरी आपण देणार नाही. एवढं बहुमोल शरीर आहे. या शरीराबद्दल आपण थँक्यू म्हणायचं आहे. आणि या देहाला जेवढं तुम्ही आनंदाने अनुभवाल, तेवढंच तुमच्या जीवनामध्ये खूप सकारात्मकता आणि खूप पॉझिटिव्हिटीचा अनुभव तुम्ही करू शकता. आपण जी रेकी शिकतो आहे, या रेकी शिकण्याच्या नेमके फायदे काय होणार आहेत? तर रेकी ही एक नॅचरल, नैसर्गिक उपचार पद्धती आहे. हिचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. ही रेकी सगळ्यात पहिले आपल्यातले ब्लॉकेजेस दूर करते. म्हणजे आज आपल्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक कुठल्याही लेवलची समस्या आहे, तर रेकी पहिले ते ब्लॉकेजेस दूर करते आणि आपल्या शरीराच्या नैसर्गिक ऊर्जांचं संतुलन स्थापित करते. रेकी आपल्यातील विकृतींना थांबवून तिथे सकारात्मकता कायम करते. रेकी व्यक्तींच्या आध्यात्मिक विकासासाठी एक प्रभावशाली साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. ही रेकी शिकल्याने कुठल्याही प्रकारची कुठलीही हानी होत नाही. ही एकदम सहज आणि सोपी उपचार पद्धती आहे. रेकी काय नाहीये, तर रेकीला कुठलाही धर्म नाहीये, रेकीला कुठलाही पंथ नाहीये, रेकीचा तंत्र मंत्रासोबत कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये. राक्षसी विद्या, मौली विद्या, संमोहन यासोबत रेकीचा कुठलाही संबंध नाहीये. रेकी म्हणजे फक्त माझ्यातली प्राण ऊर्जा, म्हणजे ऑक्सिजन, जी प्रेरणादायी ऊर्जा आहे. तो ऑक्सिजन प्युअर असला तर शरीर जसं शुद्ध राहतं, त्याच पद्धतीने जे काही ब्लॉकेज आपल्या शरीर लेवलवर, मन लेवलवर आहेत, या ब्रह्मांडी ऊर्जा रेकीच्या माध्यमातून आपण ते सगळे ब्लॉकेजेस दूर करून संपूर्ण शरीराला स्वस्थ, मस्त आणि जबरदस्त निश्चितच करू शकतो. आणि आपल्या जीवनाचं तेच आहे, कैसे हो आप, तो अंदर से आवाज आनी चाहिए, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ,
थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. पहिले आपल्याजवळ काय काय चांगलं आहे त्याची लिस्ट करा आणि जे जे वाईट आहे त्याला जस्ट टिअर इट आणि लिहून काढायचं, फाडायचं आणि बर्न इट. जीवनातल्या सगळ्या दुःखांची होळी करायची आहे आणि जीवनाच्या सगळ्या आनंदांना, प्रेरणा आणि सुखाच्या एनर्जीशी आपल्याला जोडायचं आहे. कारण आयुष्य कसं आहे, खूप सुंदर आहे आणि या आयुष्याला अधिक सुंदर आपण या रेकी ऊर्जांच्या माध्यमातून करू शकतो. मग या रेकीला काही, रेकी जर सगळंच करू शकते मग रेकीला काहीतरी बंधनही असतील. मग ते बंधन काय आहे तर लक्षात घ्या, रेकी जन्मतः दोष दूर करू शकत नाही. म्हणजे जे स्पेशल चाइल्ड जन्मतः असतात त्यांना ठीक करता येत नाही. पण लिटरली सांगते, आमच्या एक गुरु भगिनी आहे, त्यांचे जे मुलगी होती 13 वर्षाची असताना त्या रेकी शिकल्या. त्यांना हे वाटलं की मी आज आहे तोपर्यंत मुलीचं ठीक आहे, पण उद्या जर मी या जगात नसेल तर या माझ्या मुलीचा सांभाळ कोणी करावा. आणि म्हणून त्यांनी रेकी शिकली, रेकीची कंटिन्यू प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिस नंतर रिझल्ट हा आला की मुलगी आता 28 वर्षाची आहे. लग्न नाही झालं पण ते स्वतःचे सगळे कामं स्वतः करू शकते. वेळ लागला कारण रेकीच्या तत्वांमध्ये हे नव्हतं, पण रेकीची सतत प्रॅक्टिस करून करून ज्या मुलीला स्वतःची लाळही पुसता येत नव्हती त्या आईच्या अथक प्रयत्नामधनं ती या स्वतःचे सगळे कामं नीटनेटकेपणे करू शकते. दुसरं, रेकी मृत्यू नाही टाळते. लक्षात घ्या, जन्म मृत्यूच्या मध्ये रेकी येत नाही. जर कधी व्याधी हद से ज्यादा बढ़ गई हो, आता माझ्याच एक मॅडम होत्या रेकीच्या, त्यांच्या वडिलांना पोस्ट स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि 15 दिवसात त्यांचे वडील एक्सपायर झाले. का तर मॅडमकडे असलेला ट्रीटमेंटचा वेळ बरोबर आहे आणि त्या पेशंटला लागणारा वेळ हा मॅच झाला नाही. कारण त्यांच्याजवळ वेळच नव्हता उरलेला, रिपोर्ट्स खूप उशिरा आले, त्याच्यामुळे त्याच्यावर उपचार होऊ शकला नाही. पण आपल्याकडे एक रिझल्ट आहे 2019 मध्ये, माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. 19 मध्ये पोस्ट स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं की ही जी व्यक्ती आहे जगाच्या पाठीवर किती पैसा खर्च करा जिवंत राहू शकत नाही. आणि आपल्याकडे जेव्हा त्यांनी, त्यांच्या बहिणीने क्लास केला, त्यांना 90 डेज हिलिंग सांगितलं. डॉक्टरांनी म्हटलं होतं की फक्त 40 दिवस आहे, 40 दिवसाच्या वर ही आयुष्य जगू शकत नाही. आज 2025 चालू आहे, त्या एकदम व्यवस्थित आहे. सायकिक सर्जरीची रेकीच्या मास्टर लेवल मध्ये. दुसरं एक उदाहरण आपल्याकडे पुण्याच्या डॉक्टर डोंगरेंच्या घरचं. डॉक्टर डोंगरेंच्याकडे 3 डॉक्टर आहेत, मुलगा सून कॅन्सर स्पेशालिस्ट आहे, आपला सायंटिस्ट आहे, हजबंड ते जे MBBS डॉक्टर. आणि मॅडमला ऑटो इम्युन डिसऑर्डर झाला की तो पण युट्यूबवर माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला अशा डिटेल माहिती मिळू शकतात. आज महाराष्ट्रातले 350+ डॉक्टर माझे स्टुडंट आहे. तर त्या मॅडमच्या घरी जेव्हा 1 वर्ष त्या कशा जेवल्या, मिक्सरमध्ये दूध पोळी ग्राइंड करून फक्त जिभेवर ठेवून गिळत होत्या. आपण एक वेळ तरी असं जेवू शकू का? पण त्या 1 वर्ष तशाच जगल्या, रेकीत आल्या, रेकीची प्रॅक्टिस चालू केली. 3 महिन्यामध्ये त्यांचा आजार 60% बरा झाला. आज लाल तिखटाची चटणी खाऊ शकतात. डॉक्टर मेडिकल सायन्समध्ये त्यांच्यावर औषधोपचार नव्हता, पण तो इथे शक्य झाला. याचा अर्थ आपण औषधं बंद करायचे का सगळे? नाही. आपल्या सगळ्या औषधांसोबत त्याला रेकी ऊर्जा देऊन प्रॉपर आपल्याला औषधं घ्यायची आहे की पुढचे रिपोर्ट तुमचे नॉर्मल येऊन डॉक्टर स्वतः तुमचे औषधं बंद करतील. कुठल्याही मेडिकल सायन्सला आपण अगेन्स्ट नाही आहे, कारण मेडिकल ॲलोपॅथी हीच एक वेगळं महत्व आहे. जिथे डॉक्टर हे म्हणतात ना, अभी इस पेशंट को दवा की नाही दुआ की जरूरत है, ती दुवा म्हणून रेकी निश्चितच काम करू शकते. बरोबर आहे? नाहीतर तुम्ही म्हणाल की आता रेकी शिकलोय, दवाखान्यातच जात नाही. येतात काही पेशंट माझ्याकडे असे की मॅडम रेकीने सगळं ठीक होईल. म्हटलं नाही, रेकीने आता एका मॅडमला सिस्ट निघाले होते. आता त्या सिस्टचा आकार आपल्याच एका कॉलेज गोईंग मुलीने ठीक केले. ते सिस्ट 19 वगैरेचे ते काहीतरी सिस्ट होते आणि तिने डिस्टन्स हिलिंग चालू केलं, सायकिक सर्जरी केली. नेक्स्ट सोनोग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल आला. डॉक्टरांनी आधी म्हटलं होतं की जर औषधांनी कमी झाल्याने ऑपरेट करावं लागेल. पुढचा रिपोर्ट नॉर्मल आला, डॉक्टर बोलले ऑपरेशनची गरज नाही. अशी रेकी वापरायची आपल्याला, नाहीतर रेकी करून द्यायला सगळे औषधं बंद. ठीक आहे का? बरं, कारण आपण मेडिकल सायन्सच्या कुठेही अपोज जात नाही. त्यासोबत आपल्याला या सगळ्या उपचारांना करायचं आहे. रेकी काय करते? सगळ्यात पहिले तुमचा आत्मविश्वास वाढवते, तुमच्या जीवनातल्या पहिले निगेटिव्हिटी दूर करते. आणि म्हणून आता एखाद्याचा बिझनेस चालत नाही, त्याने फक्त रोज रेकी दिली, होणार आहे का? नाही होणार आहे.
त्याला तिथे दुकानात काम करावं लागेल की नाही? आणि त्या सगळ्या ऊर्जांसोबत जेव्हा रेकीचा वापर करेल तेव्हा तो त्याच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता एखाद्याने रेकीची प्रॅक्टिस केली, डिस्टन्स सिलिंग आपण जगाच्या बद्दल कुठे देतो, सांगितलं की याच्याने नातेसंबंध सुधारतात असं जर एखाद्याने म्हटलं रेकीमुळे, आणि तो फक्त रेकी करून राहिला आणि समोरच्या शब्दाने बोलून नाही राहिला, भावनांना व्यक्त तर करावंच लागेल ना. लिटरली सांगते तुम्हाला एक सुंदर उदाहरण. मला माझा फोन बदलला नाही तर ते कुठल्या तरी बॅच मध्ये मी त्यांचे पूर्ण वाक्य वाचून दाखवले होते. एक महिला, लग्नाला 13 वर्ष झाले होते, 2-3 वर्ष त्यांचं पती पत्नी नातं खूप सुंदर होतं, आणि लास्ट म्हणजे जेव्हा माझ्याशी भेटला ते 8-9 वर्षाच्या पासनं संवादच नव्हता. फक्त आज उशीर होईल, आज येणार नाही, एवढाच संवाद त्यांच्यामध्ये होता. डबा बांधून ठेवला, घेऊन जा, याच्या पलीकडे संवाद नव्हता. मग त्या मॅडमला ती खूप खंत होती की काय करायचं. मग मॅडमला म्हटलं, आज काय करा, पतीला फोन करायचा आहे तुम्हाला आणि सांगायचं एवढंच की मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक तयार करून ठेवलेला आहे, थोडं घरी लवकर या. एवढंच हो टास्क दिला मी त्यांना करायला, आणि पत्नीने केलं आणि खरोखर त्यांच्या आवडीचा स्वयंपाक तयार करून ठेवला. कदाचित 8 वर्षापासून पतीही त्याच वाक्याची वाट बघत होते. येताना त्यांनी गजरा, फुलं आणि घरी स्वीट घेऊन आले, आणि दुसऱ्या दिवशी तो इतका भावपूर्ण मेसेज त्यांनी, मॅडम 8 वर्षानंतर आम्ही इतका सुंदर जीवनाचा अनुभव घेतला, इतके तासन तास गप्पा करत राहिलो. आयुष्य किती छोटं आणि छोट्या गोष्टींनी सॉल्व्ह होतं ना. त्या प्रॉब्लेमला आपण मोठं केलेलं आहे. प्रत्येक वेळेस मी मोठं म्हणून घेण्यापेक्षा थोडं झुकायचं, थोडं मागे यायचं, पण त्या जीवनाला आनंदी करायचं. प्रेम अपेक्षेवर नसतं, प्रेम देण्याने वाढत असतं. ते मुलांच्या प्रती, मुलांवर आपण ऑर्डर देतो, त्या ऑर्डरपेक्षा सकाळी मुलं चिडचिड करतात उठायला, उठरे उठरे करून उठत नाही. थोडं त्यांच्या जवळ जा, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवा, पाठीवरून हात फिरवा, मुलं सकाळी आनंदाने उठून तयारी करतील. बऱ्याच आता पॅरेंटिंगच्या याच्यात आम्हाला या पद्धतीच्या कंप्लेंट्स येतात. तर फक्त आयुष्य तसं खूप सुंदर आहे, आणि त्याला अधिक सुंदर करण्याची कला म्हणजे रेकी आहे, जी शिकण्यासाठी आज आपण सुरुवात केलेली आहे. उद्या आपण याच विषयाला, रेकी कशा पद्धतीने काम करते, रेकीचा इतिहास काय, हे डिटेलमध्ये जाणून घेऊ. आणि उद्या पहाटे 5:15 वाजता आपला रेकी लेव्हल 1चा शक्तिपात आहे, तर तो मिस करू नका. कारण जर तुम्ही सगळे सेशन अटेंड केले आणि शक्तिपात जर घेतला नाही तर तुम्हाला या साधनेचा फायदा होणार नाही. तर उद्या पहाटे 5:15 वाजता सगळ्यांनी याच लिंकवर जॉईन करायचं आहे. ते जॉईन करताना तुमचा व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे. रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसल्या पाहिजे, म्हणजे कमीत कमी इतकं कमरेच्या भागापर्यंत तुम्ही दिसणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे, 1 ग्लास पाणी पिऊन बसायचंय, आणि तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जिथे नेटवर्क तुमचं प्रॉपर कनेक्टेड राहील अशा ठिकाणी बसायचं आहे. उद्या आपण ते प्रॅक्टिकल घेणार आहे, ज्या प्रॅक्टिकल मधनं तुम्ही पाण्याची चव तुमच्या शब्दांनी बदललेली आहे हा अनुभव घेणार आहे. अन्न पाण्याला चार्ज कसं करायचं हे प्रॅक्टिकली आपण उद्या बघणार आहे. तुम्हाला मिळणार आहे तर उद्या पहाटे 5:15 वाजता, पहाटे 5:15, संध्याकाळच्या 5:15 नाही, पहाटे 5:15 वाजता आपल्याला याच लिंकवर, ज्या लिंकवर तुम्ही रोज जॉईन करता, याच लिंकवर कनेक्टेड व्हायचं आहे. ठीक आहे. जे नाही होतील त्यांना मग वाट बघावी लागेल पुढच्या बॅचची. ठीक आहे. जेव्हा केव्हा मार्च मध्ये आपली नेक्स्ट बॅच होईल त्या बॅचची वाट बघावी लागेल कनेक्शन होण्यासाठी. ज्यांनी मागच्या बॅचला शक्तिपात घेतलेला आहे परत घ्यायची गरज नाही. ठीक आहे. परत शक्तिपात घ्यायची गरज नाहीये. ओके. आणि खूप लोक तुम्ही कंजूस सारखे करता, तुम्ही एक्सपिरियन्सच शेअर नाही करत. ठीक आहे. ग्रुपमध्ये 1000 लोक आहे, क्लासेसमध्ये 300-350 लोक असतात. जरा एक्सपिरियन्स शेअर करायला कंजूसी करू नका. एक 10-12-15 लोकांचाच अनुभव येतो. आता ग्रुप लगेच ओपन केला जाईल, तर कसं सेशन वाटलं ते नक्की शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी एक ब्लेसिंग आहे. कारण तुम्हाला अजून देण्याची नवप्रेरणा मला त्याच्यातूनच मिळत असते. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.